आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गिरणी कामगारांच्या 2 दिवस अगोदर एक प्रचंड मोर्चा आला होता आणि शासनाने याची दखल घ्यावी म्हणून विधान परिषदमध्ये मी मागणी केली होती. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्र्यांना अजितदादांना मी भेटलो, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना पण भेटलो. त्याचा एक भाग म्हणून आज सन्मान्य अजितदादाजींनी बोलून घेण्याचं काम केलं होतं. यानंतर आम्ही राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना पण भेटणार आहोत आणि या संपूर्ण चर्चा करत असताना आमच्या ज्या काही भावना आहेत त्यांच्या लक्षात आणून देण्याचं काम केलेलं आहे की 110 एकरमध्ये गिरणी कामगारांना घराचं काम सुरू झालेलं नाही आहे. काही हेक्टर जमिनीवरती रेव्हेन्यूकडनं जमीन ती हस्तांतर हाऊसिंगनी करून घ्यायला पाहिजे. काही जी घरं तयार आहेत MMRDची त्याची दुरुस्ती झाली नाही पण लॉटरी करायचा आग्रह धरला जात आहे. या सर्व गोष्टीची देखील त्यांना आम्ही कल्पना दिली. त्यांनी स्वतःहून आश्वासित केलं की मी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कॅबिनेटमध्ये लवकरात लवकर हा प्रस्ताव आणण्याचा मी प्रयत्न करीन आणि त्या माध्यमातून ही साधक बाधक चर्चा झाली. परत एकदा आम्ही मुख्यमंत्र्यांनाही आवाहन करतोय की त्यांनी तातडीने या कॅबिनेट नोटसाठी बैठक घ्यावी, आम्हालाही बोलवावं आणि त्यातून पुढच्या काळामध्ये निर्णय घ्यावा. पण एक गोष्टचं नक्की समाधान आहे की शासनाची जी भूमिका जी नकारात्मक जी होती, आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांना भेटल्यानंतर आणि विशेषतः देवेंद्रजींना भेटल्यानंतर अशी आमची अपेक्षा आहे की लवकरात लवकर हा निर्णय होईल. निर्णय झाला तर आम्ही स्वागत करू, नाही झालं तर परत एक आम्हाला नाही जावं लागेल. सगळ्यात आहे की 110 एकर जमीन जे अगोदरचे शासन आणि गृहनिर्माण ज्यावेळी जितेंद्र आव्हाड होते पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींच्या माध्यमातून निर्णय झाला, त्यातल्या काही जमिनी जी आहेत ते आता त्यावरती बांधकाम होऊ शकत नाही. वन खात्याच्या ज्या गोष्टी आहेत परवानगी त्यांना घ्यावी लागतील. त्या जमीन सोडल्यानंतर राहिलेल्या जमीन ताब्यात घेणं, अजून नवीन जमीन शोधणं यासाठी सकारात्मक आहे. एक गोष्टीचा सकारात्मक आहे की गिरणी कामगारांच्या मागे आम्ही आहोत, गिरणी कामगारांना आम्ही घरं देऊ ही जी मानसिकता त्यांच्या बोलण्यावरून दिसली म्हणून आम्ही सकारात्मक हा शब्द वापरला. दुसरा, लगेच त्यांनी हाही आश्वासित केलं की या बाबतीतलं कॅबिनेट नोट जे आपल्याला आणायचं आहे तेही आम्ही लवकरात लवकर आणण्याचं काम आपण करू. हे खरं आहे, निर्णय वारंवार होतो, परंतु आमचं ज्यावेळी शासन होतं त्यावेळी लोकांना फक्त आश्वासन दिले नाही तर 15,000 गिरणी कामगारांना घराची चावी देखील देण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून अपेक्षा आमची आज ही आहे, पण नवीन शासन आल्यानंतर फक्त आम्ही जे घरं तयार केलेले त्याची चावी वाटप करतोय. 2020 साली जे ड्रॉ झाले त्याची चावी आता दिल्या जात आहेत आणि म्हणून नवीन घराची निर्मिती व्हावी अशी या नवीन शासनाकडे आमची अपेक्षा आहे आणि म्हणून तो प्रश्न मांडण्याचं काम आम्ही या निमित्ताने केलेलं आहे. बँगलोर नंतर आता मुंबईत आहे, प्रत्येक पक्षाने दावा केलेला आहे, काँग्रेसने म्हणता येईल गोष्ट करायला आम्हाला संधी मिळते उत्तम आहे. अर्थात कसं आहे की पक्षप्रमुखांनीच त्यावेळी त्यांना आव्हान दिलं होतं आदरणीय उद्धवजींनी. कोणी होस्ट करावा तो इंडियाचा आणि विशेषतः सर्व जे असलेले घटक पक्षांचा विषय, पण आम्हाला आनंद होईल किंवा ती जबाबदारी आमच्यावरती आली आणि मुंबईमध्ये आमच्याशिवाय चांगलं आयोजन दुसरा कोण काय करू शकतो का हे आपण पाहिलं. आणि म्हणून ज्यावेळी मुंबईची जबाबदारी महामोर्चाची होती ती कशी आम्ही यशस्वीरितीने पार पाडली. अर्थात त्यात काँग्रेस राष्ट्रवादीने पण साथ देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटते तेवढा संकुचित होऊन आम्ही होणार नाही. पाहुणचाराची जबाबदारी आम्हाला दिली तर मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने इंडियातल्या सर्व नेते मंडळांचा निव्वळ स्वागत नाही, पाहुणचार नाही, तर जी वैचारिक लढाईसाठी जे पुढाकार घेऊन आम्ही या इंडिया या संघटनेबरोबर किंबहुना इंडिया या एक जे विचार जो मांडण्याचं काम सर्व पक्षांनी केलेलं आहे त्याच्याबरोबर आम्ही जे आलो आहे त्याला साथ देण्याचं काम करू. इंडिया की जो बैठक होने वाली है, आदरणीय पक्षप्रमुख उद्धव जी ने ही साथ दी थी उस दिन के आप मुंबई में आइए, महाराष्ट्र में आइए. और मुंबई में महाराष्ट्र में अगर आना है तो शिवसेना के सिवाय दूसरी कौन अच्छी तरह से पाहुणचार कर सकता है, कौन मेहमान नवाजी कर सकता है. लेकिन हम जिस विचारधारा से है और विचारधारा के साथ आज देश की घटना को बचाने के लिए जो हम लोग साथ में हैं, मुझे ऐसा लगता है कि वो विचार को एकत्रित करने का काम हम लोग करेंगे और अगर हमारे पे वो जवाबदारी आती है तो अच्छी तरह से स्वागत भी होगा, अच्छी तरह से नियोजन होगा. और हमारा नियोजन कैसा होता है ये मुंबई में लोग की जनता को मालूम है और बीकेसी में कांग्रेस एनसीपी के सहयोग से भी कितना बड़ा महामोर्चा जो निकलना था, जो वज्रमुठ का मोर्चा था या बैठक थी, वो भी हमने लेने का काम किया है. लेकिन जिस तरह से बताइए कि वो होस्ट करना चाहते हैं जिसकी वजह से शरद पवार को नहीं मिले. बहुत अच्छी बात है कि वो मिले. वो होस्ट करने के बाद उनको आदरणीय उद्धव जी के साथ भी तो मिलना पड़ेगा ना. तो ये मुझे लगता है कि कौन होस्ट करना है उससे ज़्यादा
ये मुंबई और महाराष्ट्र में आ रहे हैं, इस बात की खुशी हम लोगों को है। और मुझे लगता है उसके बारे में संजय राउत जी जो हमारे सांसद, हमारे नेता हैं, और अन्य जो कांग्रेस और एनसीपी के जो लोग हैं, चर्चा करके उसमें बातचीत करके उसको उस बैठक का निर्णय लिया जाएगा। डिमांड करेंगे कि सूचना ही उसको होस्ट करे। आदरणीय उद्धव जी ने आह्वान किया था, आपने देखा होगा कि उनके भाषण में ही उन्होंने कहा था कि, और मुंबई में हमारे सिवाय अच्छी नियोजन और आयोजन कौन कर सकता है। ये वज्रमुठ की सभा में भी आपने देखा, कोई उसमें श्रेय लेने का, कोई उसमें जवाबदारी लेने का नहीं है, लेकिन जिस विचारधारा से हम लोग बिलोंग करते हैं और आज देश की लोकशाही जिंदा रखने के लिए हमने इस लड़ाई में साथ देने का काम किया, इसलिए खुशी होगी कि हम लोग अगर वो जवाबदारी हमारे पे आएगी तो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।